म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त नफा नाही मिळत. तर तुम्हाला नफ्यासोबत सोबत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे की जॉर्जेट, शिफॉन हे बेसिक जे आहेत ना साड्यांचे फॅब्रिक, ते प्रत्येक साडीमध्ये वापरले जातात. याच्या व्यतिरिक्त जे आपण सिल्क साड्या घेतो त्याच्यामध्ये सुद्धा जॉर्जेट फॅब्रिक येत असतं, की ही साडीचं फॅब्रिक हे आहे, या साडीचा या पद्धतीने फायदा होतो किंवा ही साडी या पद्धतीने तुम्ही आपल्या समोरच्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देऊ शकता. म्हणजे की ह्या बऱ्याचशा ज्या बेसिक गोष्टी आहेत, तर यांच्याचकडे का जुडायला नाही पाहिजे आपण. बाकीचे लोक दुकानदार होतात, पण दुकानदारांना हेच समजत नाही, ते लोक फक्त ग्राहक जुळवण्याच्या मागे लागले असतात. तसं करायचं नाहीये तुम्हाला. अजून तो आपल्याला 4 कस्टमर जुळवून देतो. त्याच्यामध्ये कसं होतं, की आपले 4 ते 5 कस्टमर जुळले, मग त्याच्यामध्ये तुमचा फायदा होतो. मग आपण थोडा विचार करतो. ज्या महिला घरातून आपला व्यवसाय सुरू करतात, म्हणजे ज्या महिला घरातून साड्यांचा व्यवसाय सुरू करतात, पण नेमकं त्यांना हेच कळत नाही की जे प्रॉडक्ट आपण सेल करत आहोत त्याच्यामध्ये मार्जिन किती लावायची. आणि समजा एखादी साडी सुरतमधून ते घेऊन गेले, म्हणजे की भरपूर प्रकारच्या साड्या घेऊन जातात, पण त्याच्यामधून समजा एखादं रेंज असेल, एखादी किंमत असेल, त्या साडीला सेल कसं करायचा. म्हणजे घरातून जर 200 रुपयाची साडी आहे, तिला विकायचं कसं, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच महिलांना कळतच नाही. आता 200 ची साडी ती 250 ला विकलं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त नफा नाही मिळत. तर तुम्हाला नफ्यासोबत सोबत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे की त्याच्यामध्ये आपण ती साडी कशासाठी देत आहोत. ते ग्राहक आपल्यासाठी कशासाठी आलेले आहेत. नेमकं साडी घ्यायला आलेले आहात, पण त्यांचं रिझन काय आहे? ही साडी कशा पद्धतीने वापरली जाते? तुम्ही कशासाठी देणार आहात कोणासाठी? म्हणजे की 200 रुपयाची साडीमध्ये आपल्याला किती फायदा होईल. बघा, आपल्याला जर समजा या ठिकाणातून 99 रुपयाची साडी आहे, ती जर आपण 150-200 ला विकली, तर ती आपल्या म्हणजे फायद्याची नाहीये. कारण 99 रुपयाची जे साडीचा कट असणार आहे, तो प्रॉपर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तुमच्या ग्राहकांना प्रॉपर समजवा. कारण की कसं असतं ना, 200 रुपयाची साडी तुम्ही 300-350 ला जेव्हा विकणार, तेव्हा तुमचा फायदा होणार आहे. कारण की बऱ्याच महिला काय करतात, की 200 ची साडी 250 ला देऊन टाकतात. त्याच्यामध्ये फक्त तुमचं 50 रुपये एका साडीमागे निघत असतात. त्याच्यामध्ये तुमचा तोटाच आहे. तुम्ही ग्राहकाला सांगा, की ही साडी कशासाठी वापरली जाते. म्हणजे की देण्या-घेण्याच्या हिशोबाने किंवा त्याच्यावरचा कलर काय आहे, त्याच्यावरची डिझाइन कशा पद्धतीने बनवलेली आहे, त्याचं किती मोठी प्रोसेस आहे, तुम्ही ग्राहकांना अशा पद्धतीने समजवा. म्हणजे की सांगण्याचं एक तात्पर्य आहे, की जेव्हा आपण साड्यांचा बिझनेस करत असतो, तेव्हा साड्यांच्या बिझनेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी येत असतात. आता आपण साडीच्याच वरून घेऊया. जेव्हा आपण साड्या घ्यायला जातो, तर साड्यांमध्ये भरपूर प्रकार येतात. जॉर्जेट आहे, शिफॉन आहे, वेटलेस आहे, जिमिचू आहे, म्हणजे की बाकीच्या फॅन्सी साड्या आहेत, त्यांच्यामध्ये फॅब्रिक वेगळं वापरलं जातं. जॉर्जेट, शिफॉन हे बेसिक जे आहेत ना साड्यांचे फॅब्रिक, ते प्रत्येक साडीमध्ये वापरले जातात. याच्या व्यतिरिक्त जे आपण सिल्क साड्या घेतो त्याच्यामध्ये सुद्धा जॉर्जेट फॅब्रिक येत असतं. म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे, की जेव्हा तुम्ही साड्यांचा बिझनेस करतात ना, तेव्हा तुम्ही फायदाच नाही, तर त्याच्यावर फॅब्रिकचं नॉलेज पण तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की आपल्याकडे कशा पद्धतीचं फॅब्रिक आहे, कशा पद्धतीचं आपण ग्राहकाला डिझाईन्स देत आहोत, ग्राहकाचा फायदा होणार आहे का, त्याच्यामध्ये आपला फायदा होणार आहे का, आणि मार्जिन लावल्यानंतर आपले ग्राहक आपल्याशी जुडतील का, ह्या सर्व प्रश्नांचा विचार करूनच तुम्ही बिझनेस टाका. कारण की जेव्हा आपण साड्या विकतो ना, तर साड्या ₹100, ₹150 ॲटलीस्ट तुम्हाला सांगू ना, कमीत कमी ₹50, 100-150 वाल्या सुद्धा साड्या मिळत असतात. पण त्याच्यामध्ये काय असतं, प्रॉपर कट मिळत नाही आणि जेवढी तुम्ही मार्जिन ग्राहकाला सांगतात, ग्राहक समाधान होत नाही. त्याला मोठं रिझन हेच आहे, की जेव्हा तुम्ही समजा ₹99 ची साडी घेऊन जातात आणि ती 200-250 ला विकतात, त्याच्यामध्ये तुमचा लॉस आहे. ग्राहक एकदाच येणार आहे. ग्राहक पुन्हा-पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. त्याला महत्त्वाचं रिझन काय असणार आहे, कारण की जी ₹99 ची साडी आहे त्याच्यामध्ये ब्लाउज नसणार आहे. म्हणजे ते कट तुम्हाला प्रॉपर तुम्ही तुमच्या ग्राहकाला नाही देऊ शकत. कारण ₹99 ची जी साडी आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाही राहत. ती फक्त 5.5 मीटरची साडी असते. त्याच्याने ग्राहक निगेटिव्ह होईल आणि तो चिडचिड करेल. घरी गेल्यानंतर तो असं म्हणेल, की ₹99 ची साडी ₹250 ला दिलेली. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे की कसं त्याच्यामध्ये प्रॉपर त्यांना कट तर मिळालाच नाही आणि जी तुम्ही साडी दिलेली आहे ती खूप जबरदस्ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फायदा बघितला आहात. म्हणजे की काय, प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट फक्त सेल करायचे. त्याला महत्त्व नाहीये. कारण की जेव्हा आपण साड्यांचा बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला ग्राहक पण जुळवणं खूप महत्त्वाचं आहे. ग्राहकाला आपल्याला जुळवायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला ग्राहकाला खूप समजावं लागेल, की ही साडीचं फॅब्रिक हे आहे, या साडीचा या पद्धतीने फायदा होतो किंवा ही साडी या पद्धतीने तुम्ही आपल्या समोरच्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देऊ शकता. म्हणजे की ह्या बऱ्याचशा ज्या बेसिक गोष्टी आहेत,
त्याचं फॅब्रिक आहे, कपडा कुठला आहे, तो कपडा कशा पद्धतीने वेअर केला जातो, म्हणजे तयार कसा होतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ग्राहकांना सांगितल्या तर त्याच्यामध्ये तुमचाही फायदा असतो. ग्राहकाला असं वाटतं की नाही, हा जो दुकानदार आहे किंवा ही व्यक्ती आहे, मला अगदी बरोबर सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्राहकांना अधिक जुळवू शकतात. म्हणजे की कुठलाही आपण प्रॉडक्ट विकतो त्याच्यामध्ये नुसतं विकण्याच्या मागे नाही लागायचं. ते विकण्यामागे तुमचा फायदा आणि ग्राहकाचा पण फायदा झाला पाहिजे. कारण की दोघं बाजू तुम्हाला बघायच्या आहेत. कशा? की तुमचा जर थोडाफार 100-150 फायदा होत असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही ग्राहकाला प्रॉडक्ट पण चांगलं दिलं पाहिजे. जेणेकरून काय होतं माहिती का? ग्राहक असं म्हणतं की नाही, आम्हाला कमी प्राईसमध्ये त्या ठिकाणी प्रॉडक्ट मिळालं आणि तो दुकानदारही चांगला आहे. दुकानदार नाही तर घरातून जी महिला करत असेल ती व्यक्तीही खूप चांगली आहे. त्यांनी आम्हाला क्वालिटी ही चांगली समजून सांगितली आणि क्वालिटी ही चांगली दिली आणि त्यांनी जे किंमत लावलेली आहे साडीची ती पण खूपच स्वस्त आहे. हे तुम्हाला दोघं बाजू बघणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण व्यवसाय करतो ना घरातून, तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला ग्राहक जुळवायचे असतात. म्हणजे की ग्राहक कसे जुळवायचे? तुम्ही किंमत पण जास्त नका सांगू आणि कपडाही त्यांना असा द्या की ते लगेच बघता क्षणी त्यांना आवडेल. कारण की बाकीचे जे लोक असतात ना, आपण म्हणतो ना की एकदम घाई असते ना त्यांना प्रत्येक गोष्टीची, की व्यवसाय माझा घरातून आहे. पटकन मी दुकान सेटल करेल, ग्राहक माझे येतील, फटाफट घेतील, पटकन विकलं जाईल. नाही, तसं नाही करायचं तुम्हाला. अगोदर तुमचे ग्राहक तुम्हाला जुळवायचे. जेव्हा ग्राहक आपल्याकडे येतात त्यांना परिपूर्ण समजवा. की तुम्हाला कशा पद्धतीची रेंज पाहिजेली आहे, तुम्हाला कशा पद्धतीच्या साड्या घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला ग्राहकाला समजवायचे. जेणेकरून ग्राहक सांगेल की नाही, आम्हाला हा जो दुकानदार आहे, ही जी व्यक्ती आहे घरातून बिझनेस करणारी, ती अगदी आम्हाला परिपूर्ण समजून सांगते आणि माहितीही सांगते. तर यांच्याचकडे का जुडायला नाही पाहिजे आपण? बाकीचे लोक दुकानदार होतात, पण दुकानदारांना हेच समजत नाही. ते लोक फक्त ग्राहक जुळवण्याच्या मागे लागले असतात. तसं करायचं नाहीये तुम्हाला. स्टार्टिंगला तुम्हाला त्यांना क्वालिटीही द्यायची, रेंज पण चांगली द्यायची, जेणेकरून तुमचे ग्राहक नेहमीपर्यंत तुमच्याशी जुळून राहतील. बाकीचे लोक काय करतात, फक्त किंमतीकडे लक्ष देतात, की हां, माझं प्रॉडक्ट विकलं गेलं ना बस झालं. पण त्याला अर्थ नाहीये. ग्राहक आपल्याकडे परत-परत येण्यासाठी तुम्हाला ह्या ट्रिक्स वापरणं खूप गरजेचं आहे, की आपण ग्राहकाला कशा पद्धतीने क्वालिटी देत आहात, रेंज देत आहात. म्हणजे की ₹200 ची जर साडी आपण त्यांना ₹250 ला जर विकत असू, तर त्याच्यामध्ये आपला तोटा असणार आहे. म्हणजे की आपला नफा त्याच्यामध्ये निघत नाही. कारण की तुमचं जसं पार्सल इथून निघतं, पार्सलाचे जे डिस्पॅचिंगचे चार्जेस लागतात, तुमचं 7 ते 8 दिवसात येतं, त्याच्यामध्ये तुमचे काही चार्जेस लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एका साडीमागे जर ₹50 चा फायदा होत असेल, तर काहीच अर्थ नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही ग्राहकाला क्वालिटी आणि रेंज समजवा, की या पद्धतीने क्वालिटी आहे, या पद्धतीने रेंज आहे. कारण की कसं असतं ना, आपण जेव्हा प्रॉडक्ट ग्राहकाला देतो, तर ग्राहकाचाही फायदा बघावा लागतो आणि आपलाही फायदा बघावा लागतो. तेव्हाच त्या दोघं बाजूंनी आपलं जे घरातून शॉप आहे ते चालू होत असतं. बाकीचे लोकं काय करतात, बाकीचे म्हणजे आता नवीन ट्रेंडकडे वळलंय, म्हणजे की नवीन आत्ता जनरेशनमध्ये काय चालू आहे, त्याच्याकडे पण लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. म्हणजे की कसं आपण ग्राहकांना नवीन आणि वेगळं काही कलेक्शन दिलं, तर त्यांना असं वाटतं की हा जो दुकानदार आहे, हा जो व्यापारी आहे, अगदी चांगला आहे. म्हणजे की आता जे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, तीही साडी दिली आणि कमी किमतीमध्ये पण दिली. त्याच्याने तोही खुश होतो आणि तो म्हणतो की नाही, अजून तो आपल्याला 4 कस्टमर जुळवून देतो. त्याच्यामध्ये कसं होतं, की आपले 4 ते 5 कस्टमर जुळले, मग त्याच्यामध्ये तुमचा फायदा होतो. मग आपण थोडा विचार करतो, की हां, यार आमचे ग्राहक जुळत तर आहेत, पण त्याच्या सोबत आमचा फायदाही होत आहे. म्हणजे की प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपलाही स्वतःचा फायदा बघितला, तर त्याच्याने तुमचं दुकान सुद्धा सेट होत असतं. तर मंडळी, या ठिकाणी जर तुम्ही आलात, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक रेंज दिली जाते. नुसतं ₹200 ची साडी ठेवून उपयोग नाहीये. तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळ्या रेंजच्या साड्या ठेवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 99 पासून तर 12,000 पर्यंत तुम्हाला साड्या मिळतात मंडळी. म्हणजे की प्रत्येक रेंज ठेवा, प्रत्येक क्वालिटी ठेवा आणि प्रत्येक क्वालिटी मागे तुम्ही तुमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच तुम्ही तुमची क्वालिटी आणि जी साडी आहे ती द्या. कारण की कसं असतं, जेव्हा आपण आपला स्वतःचा फायदा बघत असतो, तेव्हा ग्राहक आपल्याशी जुळत नाही. थोडाफार आपल्याला ग्राहकाचाही फायदा बघावा लागतो मंडळी. ह्या दोघं बाजू नक्कीच बघा. कारण की ₹200 ची साडी आपण म्हटलं, की ₹200 च्या साडीला ₹250 ला विकणं ते योग्य नाहीये. म्हणून तुम्हाला 100 ते ₹150 एका साडीमागे तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि ग्राहकालाही सुंदर क्वालिटी द्यायची तुम्हाला आणि प्रॉडक्टही चांगलं द्यायचं आहे. आपला टॉपिक होता, जर तुम्ही घरातून व्यवसाय करत असाल आणि ₹200 ची साडी आपल्याला विकायची कशी आहे, हे मी तुम्हाला समजवलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.